श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवसांना भरपूर महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे महत्त्व असते, परंतु श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिला पिठोरी अमावस्या, भादव अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असेही म्हणतात. यावर्षी 2025 मध्ये ही अमावस्या 2 दिवसांवर येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा देखील करतात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर मानले जाते. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होईल आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 संपेल. अशा परिस्थितीमध्ये 22 ऑगस्ट रोजी आपण पिठोरी अमावस्येचे व्रत हे ठेवायचे आहे. दुसरीकडे भादव अमावस्येचे स्नान आणि दान तसेच शनी अमावस्या ही 23 ऑगस्टला असणार आहे. त्यामुळे आपण शनी अमावस्या ही 23 ऑगस्टला साजरी करायची आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनींसह भगवान गणेशांची पूजा केली, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत, म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा देखील करतात. असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते. याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी केलेले पितृतर्पण, श्राद्ध आणि दान हे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी देखील केले जातात, जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आपण आपल्या पूर्वजांची, पितरांची सेवा करायची आहे. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये पैसा हा असतोच, तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो, तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत असते. तर त्या घरामध्ये पूर्वजांची, आपल्या पितरांची सेवा ही केली जाते. त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे होते की आपण कितीही मेहनत करा, कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांचे विवाह जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही. अशा वेळेस आपल्या घरामध्ये देखील पितृदोष असतो. आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्यावरती कोणतेही संकटे, अडचणी, अडथळे हे येत नाही. तसेच नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच आपण कितीही मेहनत करा, कष्ट करा, कष्टाचे फळ मिळत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, आला पैसा तर तो स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच ओम पितृदेवताय नमः देखील लिहा, जेणेकरून आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळेल. तर आता आपल्याला या दिवशी जो उपाय करायचा आहे तर तो अगदी तुम्ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकता किंवा अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की ही अमावस्या 2 दिवसांमध्ये आहे. हा उपाय आपल्याला दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे आणि हे लक्षात ठेवा, घरामध्ये जर सूतक असेल, पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तसेच ज्यांना 12 वाजता हा उपाय करणे शक्य नसेल किंवा 12च्या अगोदर उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता जर घरामध्ये बघा सतत भांडणं, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा अगदी आपण कधी कधी बघतो की आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटत नाही, पण दुसऱ्या एखाद्याच्या घरामध्ये गेलो की आपल्याला खूप प्रसन्न, छान वाटतं. तर आपल्या घरामध्ये आलो की आपल्याला काय होतं तर ते समजत नाही. आता आपल्याला घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये करमत नाही, पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून सतत भांडणं, कटकट, वादविवाद देखील होत असतात. एक उपास, सुख, शांती हे घरामध्ये
घरामध्ये टिकत नसेल, अशा आपल्याला ज्या काही अनेक समस्या असतात आणि त्याचबरोबर घरातील पितृदोष, ज्या काही पितरांना समर्पित तिथी असतात, तर त्यांच्यासाठी जर आपण दानधर्म केला नाही तर तो पितृदोष हा नक्कीच आपल्याला लागत असतो। त्यामुळे जर घरामध्ये पितृदोष असेल तर कधीच कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही, सतत प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश हे बघायला मिळत असतं। त्यामुळे घरातील पितृदोष, वास्तुदोष आणि त्याचबरोबर घरांना जर कोणाची नजर लागलेली असेल, आपल्या मुलींच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। आता दही भात असतो तर तो अमावास्येला खूप महत्त्वाचा मानला जातो। तसेच सर्वांनाच माहीत आहे, तर या दही भाताचा हा उपाय आपल्याला करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात बनवायचा आहे। भात हा आपल्याला थोडा शिजवायचा आहे, खूप जास्त शिजवण्याची देखील गरज नाही, कारण नंतर तो आपल्याला परत वापरता येणार नाही। आपल्याला भात हा तितकाच शिजवायचा आहे जो फक्त आपण उपायासाठी वापरू शकतो। त्यानंतर भात थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला 2 प्लेटमध्ये सेपरेट हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि भात शिजवायचा आहे। भात शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ हे अजिबातही टाकायचं नाही। तसेच आपण जो काही अगोदरचा जर भात असेल तर तो देखील भात घ्यायचा नाही। या उपायासाठी आपल्याला सेपरेटच भात हा शिजवायचा आहे। आता आपण त्या भातावरती थोडंसं दही असतं तर ते दही देखील टाकायचं आहे। अगदी 2 चमचे दही टाकलं तरी पण चालेल। दही हे आवर्जून आपल्याला टाकायचंच आहे। यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे ना, तर ती प्लेट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील शेवटचा कोपरा कोणता आहे ते बघायचं आहे। मग आपल्या घरातील हॉल, किचन, बेडरूम संपूर्ण घरामधून ही प्लेट तुम्हाला फिरवायची आहे। प्रत्येक भिंतीला ही प्लेट तुम्ही टच करायची आहे आणि माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती यामध्ये समावलेली आहे असं आपण भाव मनामध्ये ठेवायचा आहे। आणि ही प्लेट ज्यावेळेस तुम्ही फिरवणार आहात ना, तर प्रत्येक रूममध्ये त्यावेळेस त्या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये देखील थोडा टाकायचा आहे। आणि आपल्याला उरलेला भात जो आहे तर तो प्लेटमध्ये शिल्लक असणार आहे, तर तो आपल्याला मुख्य दरवाजावरती तुम्हाला घेऊन जायचा आहे। मुख्य दरवाजावरून तुम्हाला 7 वेळेस हा भात उतरून घ्यायचा आहे आणि उतरवत असताना तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी चालू असतील किंवा जे काही संकट तुम्हाला वाटत असेल तर ते दूर व्हावे यासाठी प्रार्थना आपण करायची आहे। आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते दूर होऊ दे यासाठी आपण माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। आणि 7 वेळा हा भात उतरवल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी प्राणी असतील तर तिथे जाऊन तुम्हाला हा भात टाकायचा आहे। म्हणजे तुम्ही पत्र्यावरती किंवा अगदी एखाद्या झाडाखाली किंवा अगदी टेरेसवरती जरी आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी असतील तिथे जाऊन तुम्हाला हा भात तिथे ठेवायचा आहे आणि पशुपक्षी खातील तितकाच आपण खाऊन द्यायचा आहे। बाकीचा उरलेला भात आहे नंतर तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता। तर हा झाला पहिला उपाय। त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे। आता दुसऱ्या प्लेटमध्ये जो काही भात आपण घेतलेला आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ असतात तर ते टाकायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण बसायचं आहे, अगदी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे। खाली बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे आणि हा जो काही भात आहे तर तो तिथे आपण ठेवायचा आहे। तर तसेच आपण एक छानसा दिवा देखील तिथे लावायचा आहे। दिव्याची वात देखील दक्षिण दिशेला असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला ही भाताची प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे। आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती दिलेली आहे तर त्या पितृस्तुतीचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल। पितृस्तुती आपण आवर्जून म्हणायची आहे। तसेच ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील 11 किंवा 21 वेळा आपण जप करायचा आहे। तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे। आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे। तसेच तुमच्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना, आपल्या पितरांना देखील म्हणायचे आहे। त्यानंतर ही भाताची प्लेट उचलायची आहे आणि आपण घराच्या बाहेर जिथे पण पशुपक्षी असतील अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे। आता जेवढे पण पशुपक्षी हा भात खातील तेवढा खाऊन द्यायचा आहे। उरलेला जर काही भात असेल तर तो भात आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। तसेच जो आपण
घरामध्ये भात टाकला होता, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, तर तो भात आपण रात्रभर अमावस्येच्या दिवशी रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा भात उचलायचा आहे। आता या भातामध्ये जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता समावली जाते। नंतर हा भात तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे किंवा जी काही नजरबाधा नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते। विशेषतः आपल्या घरामध्ये जो आग्नेय कोपरा आहे तर त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण हा भात आवर्जून ठेवायचाच आहे। तसेच या दिवशी आपण आपल्या मुलांवरून देखील भात उतरून टाकायचा आहे। भात घ्यायचा आहे, आता अगदी फक्त भात घेतला तरी पण चालेल। हा कोरडा भात आपण आपल्या मुलांवरून उतरवायचा आहे। अगदी सकाळी 12च्या आत करा, सकाळी 12च्या आत शक्य नसेल तर शनिवारी जरी तुम्ही 12च्या आत हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की शनिवारी देखील शनी अमावस्या आहे आणि शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे। 12च्या आत हा भात उतरवायचा आहे। भात उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हा भात आपण आपल्या टेरेसवरती किंवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे, जिथे पशुपक्षी खातील अशा पद्धतीने हा भात ठेवावा, ज्यामुळे आपल्या मुलाला जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असते तर ती दूर होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।